बघा आता सोल्युशन. तर इथं काय दिलेलं आहे, रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन एक्स प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स. तर बघा आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन काय दिलेलं आहे, एक्स प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स. मग बघा इथं काय की एक्स प्लस 5 तसंच राहिला अपॉनला, इथं एक्स जर कॉमन काढला तर एक्स मायनस 1 येणार. ठीक आहे. मग बघा आता इथं आपल्याला फ्रॅक्शन भेटला एक्स प्लस 5 अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 5, सॉरी एक्स मायनस 1. मग बघा इथं जर ऑब्झर्व केलं आपण तर ऑब्झर्वेशनमध्ये काय समजतंय की नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. कोणते फॅक्टर आहे? नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर काय येतं, एक्स प्लस, बघा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर ए अपॉन फर्स्ट फॅक्टर काय येतं, एक्स प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर आहे एक्स मायनस 1. मग काय आहे की आता इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट करा. कसं करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं एक इकडची साईड तशी राहणार एक्स प्लस 5 अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 1ची साईड तशीच. मग इथं येणार ए इंटू एक्स मायनस 1 प्लस बी इंटू एक्स अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 1. ठीक आहे. मग आता बघा इथं डिनॉमिनेटर कट होऊन जाणार. इथं काय येणार एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1. मग इथं येईल बघा, म्हणून एक्स प्लस 5 इक्वल्स टू ए इंटू एक्स मायनस 1 प्लस बी इंटू एक्स. याला येण्याचं इक्वेशन नंबर 2 नाव आणि इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. मग आता बघा इथं काय करायचं, तुम्हाला फॅक्टर बघा आता एक एक्स आहे म्हणजे एक्स इक्वल्स टू 0 पुट करायचं, आणि एक काय एक्स मायनस 1 आहे म्हणजे एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं, प्लस 1. ठीक आहे. आता इथं बघा पुटिंग इथल्या पुटिंग एक्स इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये काय करायचं, एक्स इक्वल्स टू 0 पुट करायचं. ठीक आहे. मग बघा आता इथं 0 प्लस काय येणार, 0 प्लस 5 इक्वल्स टू ए इंटू 0 मायनस 1 प्लस बी इंटू 0. मग बघा इथं काय येणार 5 इक्वल्स टू, आता बघा ए इंटू मायनस 1 काय होणार, मायनस ए येणार प्लस बी इंटू 0 म्हणजेच 0 येणार. ठीक आहे. बी इंटू जर 0 केलं तर 0 म्हणजे ए इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला इथं, बघा हे मायनस साईन इकडे नेलं तर काय होणार, -5 येणार म्हणजेच ए इक्वल्स टू -5. ठीक आहे. ए इक्वल्स टू काय आलं, -5 आलं. मग आता काय फाइंड आउट करायचं, बी. मग बी कसं काढशाल, एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं, बघा इथं पुटिंग एक्स इक्वल्स टू, आता इथं फॅक्टर काय आहे, एक्स मायनस 1 आहे मग याचा एक्स इक्वल्स टू 1 पुट करायचं. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. मग आता इक्वेशन नंबर 2 काय, एक्स प्लस 5 म्हणजे इथे येणार आहे 1 प्लस 5 इक्वल्स टू ए इंटू 1 मायनस 1 प्लस बी इंटू एक्स म्हणजेच 1. मग 5 प्लस 1 6 इक्वल्स टू ए इंटू काय येणार 1 मायनस 1 0 प्लस बी इंटू 1 बीच राहणार. ठीक आहे. मग बघा इथं 6 इक्वल्स टू काय आलं, बी आलं. 6 इक्वल्स टू काय आलं, बी. बी इक्वल टू 6. बी इक्वल टू जे 6 भेटले ते आणि ए यांना काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. ठीक आहे. मग आता इथं लिहा पुटिंग
a equals to -5 and b equals to 6 in इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ठीक आहे. मग इक्वेशन 1 काय आहे, x + 5 अपॉन x × x - 1 इक्वल्स टू बघा -5 अपॉन x + 6 अपॉन x - 1. 6 अपॉन x - 1. आता ही मायनस टर्म नंतर न लिहा, प्लस टर्म आधी लिहा. ठीक आहे. x + 5 अपॉन x × x - 1 इक्वल्स टू 6 अपॉन x - 1 आणि इथं येणार -5 अपॉन x. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. बघा आपण काय केलं, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर होती, एक्स कॉमन घेतला, एक्स आणि x - 1 आपले फॅक्टर आले. त्याच्यानुसार ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. नंतर ते आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं. ठीक आहे. बघा हा पण 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे.